मीरा एक काळी मीरा नाची मीरा मीराबाईच्या डोळ्यातून पाणी यायचं देवा. अरे तुझ्यासाठी संसार सोडला, तुझ्यासाठी सुख सोडलं, आधी लागत या सुखा. मी तुझ्या जीवनात तुझ्याच विचार करते. आई मारावी माझी काय परमात्मा खोटा नाही. परमात्मा टाइमपास नाही आहे. परमात्मा म्हणजे एक पायरी चढत असताना एक आपल्या जीवनातील एक व्यक्तीला तो माझा अनुभव आहे. माझा भाऊ गेला, माझे मला अनुभव आलेले दादा मी ते सांगतो. मीराबाई रडायला लागली. लहान पुतळे जेव्हा मला आई कळत नाही, लोक म्हणतात आई मायेचा सागर आहे रे. याची माय गेली ना, आज त्याचा विचार माय काय असते. माझी बहीण आहात तुम्ही, आणि ज्या बहिणीची माय गेली ना, तर त्या बहिणीला विचार तिला सासर आवडतं. आणि ज्या लहान लेकराची माय गेली ना, कुणीतरी एखाद्याला यावं, एखाद्या लेकराला जवळ घ्यावं आणि मग त्याला कुणीतरी त्याला विचार करावा, आणि याला आई म्हणतात ना. दोन लेकर खेळत आहे, उन्हाळा दिवस आहे, एक माझ्याची वेळ आणि एकाची माय गेलेली आहे, आणि एकाची माय आहे ज्याची माय आहे ती आली पटकन लेकराला उचललं आणि ती लेकरू पाहत जात आली. माझी आई असते तर मलाही उचलत असते. आज मीराबाई रडते. तेव्हा मी कधी काही तुझ्याकडे शिकायत केली नाही. कमी वयामध्ये पती गेला तरी शिकायत नाही, आणि मला विष दिलं. कधी 6 वर पाठवला, पण तरी देव रक्षण करायचा. पण मीराला दुःख झाले. आणि महाराजांचे मोठं साहित्य शब्द आहे देवकीनंदन मीरेच्या डोळ्यात पाणी आलं आणि मीरा रडायला लागली. आणि त्यावेळेस मीरा रडायला लागली आणि देवाला म्हणायला लागली ना, तर प्रत्यक्ष भगवंताची वाणी मीरेच्या कानावर पडली. ऐका, रडायचं तर देवासाठी रडा, रडायचं नाही तर देवासाठी रडा दादा. ऐकेल मीरा रडते. आईच्या आठवणी, पतीच्या आठवणी, जीवनातील दुःख सहन केलं देवा यासाठीच का, हे फळ का. आणि मग देवाच्या कानावर शब्द आले, मीरा मीरा काय तेरी अखियों में पानी, काय तेरी अखियों में पानी, कृष्ण दीवानी मीरा.
बाळ सांगावं होतं काळीबाचा सबके लिए तुम्हाला तरी काय माहिती आता पुढं ही साईड येणार मुरली बजा नाच नाच सारे जग को नचाओ सिर्फ राधा ही नहीं है मेरी रानी सिर्फ राधा ही नहीं है मेरी रानी कृष्ण दीवानी मेरा श्याम दीवाना बस ठरवलं गेलं ना बस माझ्या हृदयात असताना बघतो तुम्हाला प्रगट होऊन बोलतो ना वृंदावनला गेलेले अनेक वर्णन मीरेच्या सासरकडच्या मंडळींनी अट्टहास केला मीराला आणायला पण मीरा आली नाही मग 5 ऋषींना पाठवलं ब्राह्मणांना जा मीरेला घेऊ 5 ब्राह्मण गेले तारखेला ऐका साठविला हरी धीर भगवत हृदयात साठवले मीरेला आणायला गेले आणि मीरेला आणायला गेल्यानंतर 5 ब्राह्मण गेले तरी ऐकत नाही ब्राह्मणाने सांगितलं मीरा आज जर आता परत आपल्या गावी आली नाही तर आम्ही आत्महत्या करू मीरेला वाटलं आत्महत्येचा पाप पाला म्हणून ब्राह्मण माझ्यामुळे आत्महत्या करत आहे मीरेला सांगितलं धर्म संकट होतं हे कृष्ण कृष्णाला आवाज मनात परिवर्तन झालं भगवानकडे विचार दिला आणि मीरेला सांगितलं हे भूदेवानो आजची रात्र थांबा मी उद्या येते असं सांगितलं आणि मीनाबाई मंदिरात गेली रात्र झाली मंदिरात गेली सकाळ झाली ब्राह्मण उठले तर पाहतात तर मीरा गेली पण ज्यावेळेस भगवान बालकी दिशाच्या मंदिरात गेली तर त्या ठिकाणी असं वर्णन येतं की मीरेची साडी भगवंताच्या अंगाला गुंडाळली होती आणि मन कळालं की मीरा भगवत स्वरूपात आली आणि मीरेनं जीवन सफल केलं विठोबा